काय घडलेलं आहे? गुरु या शब्दामध्ये गुरुत्वाकर्षक बल लिहिलं. आपण जर व्याकरणाचा जर भाग पाहिला व्याकरणात तर त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगतात. गुरु हा शब्द कुठून तयार झाला, काय का सिद्धांत, त्यावेळेस त्याच्यात गुरुत्व आकर्षक बल म्हणजे का आपल्या चित्ताची आकर्षता करू शकते, आपल्या चित्ताचं आकर्षित करू शकतो. आणि चित्ताचं आकर्षित केल्याच्या नंतर आपण आपलं जीवन स्थिर होऊन जाते, ज्ञान प्राप्त होतं. पण चित्ताची आकर्षता झाल्याच्या नंतर, आकर्षित झाल्याच्या नंतर माणसाचे ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त जर झालं जीवनामध्ये तर जीवन प्रसन्न जातं. काही काही ठिकाणी एकट्या माणसाला जगता येत नाही, कुटुंब घेऊन करायला लागते. आणि काही काही ठिकाणी एकटा व्यक्ती कुटुंब सांभाळू शकतो आणि काही काही ठिकाणी एक व्यक्ती स्वतःही सांभाळू शकतो नाही. पण मार्ग काय करतो काय स्वतः आपण एक बरोबर कुठे नाही समजत बाहेर नाही 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 आमचं तुला करता येतं, तू तर सांभाळून घे म्हणजे अवघड आहे. याच्यासाठी ज्ञान, ज्ञानासाठी सत्संग महत्वाचा आणि सत्संगाचा महाराज सांगतात, आलिया जन्माची करावे श्रेष्ठ महाराजांबरोबर देवळा 84 हिंडता बहुश्रम झाले आनंद विसरले म्हणून. महाराज सांगतात त्या आनंदाचा विसर पडला म्हणून हे 84 लक्ष योग्य त्याचा विसर पडला असेल भगवंताचा आणि भगवंताच्या नामाचा विसर पडल्यामुळे हे आपण कळत नाही. जे दुःख आहे आपल्या जीवनामध्ये त्या दुःखाचं काय कारण आहे? आपल्या दुःखाचे कारण आहे आपल्याला विसर पडला भगवंताच्या नामाचा विसर पडला, ज्ञानाचा विसर पडला म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि ज्या दिवशी याचा सगळं आपल्याला त्या दिवशी जाणीव होऊन जाईल त्या दिवशी जीवनात दुःखच येणार नाही. आलेले दुःख ते आपल्याला वाटणार नाही, आपल्यापर्यंत ते वरच्या वर निघून दुःख येणार नाही. तुमचे दुःख येणार नाही असं नाही, पण त्याची जाणीव होणार, दुःखाची जाणीव होणार नाही. दुःख येणार नाही असं प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनात दुःखाने कोणीही सोडलं, कोणालाही दुःखाने सोडलं नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण आपण जर परमार्थिक असतो तर त्यावेळेस आपल्या जीवनात येणारं दुःख सहज निघून जाईल, सहज त्याची आपल्याला जाणीव होणार नाही. आणि त्या दुःखाचा पश्चाताप सुद्धा होणार सहज. मग साधू संत ऋषी मुनी जगाच्या अलिप्त राहत एवढे आनंदी नाही काय